Welcome to my channel Vidyagram. Can a small crow defeat a dangerous snake? Let's find out in this exciting story, The Crow and the Snake. शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ ठरते आज आपण पाहणार आहोत बरं का. Long ago, there lived a family of crows on a banyan tree. फार पूर्वी एक कावळ्याची फॅमिली बनियन ट्री म्हणजे वडाच्या झाडावर राहत होती. They had prepared a beautiful nest and made it their home. त्यांनी खूप छान नेस्ट तयार केलं होतं. नेस्ट म्हणजे घरटं. सुंदर घरटं तयार केलं होतं आणि ते त्यांचं घर होतं. A wicked cobra lived in the hollow of that same tree. A wicked cobra. कोब्रा म्हणजे नाग. आणि तो कसा होता? विकेड, दृष्ट होता. लिव्ड म्हणजे राहायचा. कुठे राहायचा? इन द हॉलो म्हणजे झाडाच्या खोडावर जो पोकळ भाग असतो त्या पोकळ भागामध्ये सेम ट्री त्या सेम झाडावर तो त्या पोकळ भागामध्ये राहत होता. अतिशय दृष्ट होता. कोब्रा म्हणजे नाग. तुम्हाला माहितीये नाग विषारी असतो आणि भल्ला मोठा पण असतो. हॉलो हॉलो म्हणजे बघा असा हे छिद्र म्हणजे पोकळ जागा असते आणि तिकडे राहण्यासाठी म्हणजे छोट्या छोट्या पक्ष्यांना किंवा आता साप आहे नाग आहे त्या लोकांना राहण्यासाठी अशी म्हणजे त्यांच्यासाठी अशी जागा नसते पण एक छोटे छोटे पक्षी किंवा हे नाग साप अशा ठिकाणी राहण्यासाठी उपयोग करतात. हॉलो विथ अ होल ऑर एम्प्टी स्पेस इनसाइड आतमध्ये मोकळी जागा असते. अशी भल्या भल्या मोठ्या झाडांचं खोड पण बघा मोठं असतं आणि त्यामुळे कसं असा जागा असेल तर तिकडे असे छोटे मोठे प्राणी राहत असतात. त्याला आपण हॉलो म्हणतो. वन डे the crows were very happy as the lady crow had laid eggs. एके दिवशी कावळा आणि कावळीन खूप आनंदी होते. का बरं? कारण कावळीने काय दिली होती? अंडी दिली होती. बघा तिने लेडी क्रो म्हणजे कावळीन. One evening they flew out together for food. एके संध्याकाळी त्यांनी काय केलं? दोघेही ते कुठे निघाले? दूर उडून गेले. कशासाठी बरं? फूड साठी. तर फूड त्यांच्या पिल्लांना खाऊ आणायला हवा की नाही? तर ते एके संध्याकाळी दोघही जण एकत्रितरित्या गेले. एकत्र गेले ते बाहेर. म्हणजे घरामध्ये त्यांच्या नेस्ट मध्ये कोणी नव्हतं. During that period, the cobra climbed up the tree and ate the little ones of the crows. त्या काळामध्ये हा दृष्ट कोब्रा झाडावर चढला आणि त्यांच्या घरट्यामधली ती जी अंडी होती ती अंडी आणि जे काही छोटी छोटी पिल्ल त्यातून जी आली होती ती सगळी त्यांनी खाऊन टाकले. त्या कोब्राने काय केली? सगळी खाऊन टाकली. आता कावळा आणि कावळीन दोघेही एकत्र गेले होते. त्यांना काहीच माहित नाही आपल्या नेस्ट मध्ये काय होतंय ते. आता ती अंडी खाऊन टाकली त्या नागाने. परत आफ्टर अ फ्यू मंथ्स द लेडी क्रो laid some eggs again. परत त्या कावळीने अंडी घातली. आता ती बिचारी मागची अंडी होती ती अशीच गेली. त्या दृष्ट नागाने काय केली होती? ती अंडी सगळी खाऊन टाकली होती. परंतु आता ह्या कावळीने परत अंडी घातली.
This time they decided that they will stay at a short distance to watch their nest. परंतु this time म्हणजे या वेळेला they decided म्हणजे त्यांनी निर्णय घेतला, ठरवलं. काय बरं? That they will stay at a short distance to watch their nest. ते काय करणार होते? थोड्याशा अंतरावर, शॉर्ट डिस्टन्स म्हणजे थोड्याशा अंतरावर थांबून, वॉच म्हणजे ते लक्ष ठेवणार होते, निरीक्षण करणार होते त्यांच्या घरट्याचं. कारण आता घरट्यामध्ये काय होतं? अंडी होती. आता मागच्या वेळेला तर आपली अंडी कोणीतरी खाऊन टाकली किंवा त्या अंड्याचं काय झालं काहीच पत्ता नाही. मग आता ह्यांनी काय ठरवलं की जवळच थोड्याशा अंतरावर थांबायचं आणि बघायचं कोण येते आपल्या घरट्यातून अंडी न्यायला. म्हणजे शॉर्ट डिस्टन्स म्हणजे थोड्याशा अंतरावर. वॉच म्हणजे निरीक्षण करणे, पाहणे, लक्ष देऊन बघणे. डिसाइडेड म्हणजे ठरवणे. दिस टाइम म्हणजे या वेळेला. दे म्हणजे ते दोघे. As soon as they left म्हणजे जेव्हा ते निघाले, लेफ्ट म्हणजे निघाले, लिव्हचं पास्ट टेन्स आहे. द नेस्ट त्यांनी त्यांचं घर सोडलं, त्यांचं नेस्ट सोडलं. त्यांचं घर म्हणजे काय? नेस्ट. द विकेड कोब्रा क्लाइंब द ट्री. तो दृष्ट कोब्रा आहे ना, हा दृष्ट कोब्रा, त्याने परत झाडावर तो चढला. रिच अप देअर नेस्ट त्या घरट्यापर्यंत पोचला. रिच म्हणजे पोचणे. अँड एट द लिटिल वन्स. एट म्हणजे काय केलं त्याने? ते जी लहान अंडी दिलेली होती ती सगळी पुन्हा खाऊन टाकली. लुकिंग ॲट धीस द क्रो वेर व्हेरी सॅड. त्यांना कळलं की आपली अंडी कुठे जात आहेत. आता त्याने पाहिलं की तो दृष्ट कोब्रा, दृष्ट नाग तिकडे येतो. जेव्हा आपण घर सोडतो तेव्हा तो लगेच येतो आणि त्या घरट्यापाशी जाऊन ती आपली अंडी खातो. ते पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. म्हणजे सॅड म्हणजे काय झालं? वाईट वाटलं. The lady crow said to her husband. Lady crow म्हणजे कावळे. To her husband. Husband म्हणजे नवरा म्हणजे कावळा दादा, कावळे दादा. It has become dangerous to stay here. Let us find a way to protect our children from this wicked cobra. काय म्हणाले ते? It has become dangerous to stay here. हे खूपच इथे राहणं खूप धोकादायक आहे. Let us find a way to protect our children from this wicked cobra. आपल्याला आपल्या मुलांना वाचवण्यासाठी कोणापासून? तर त्या दृष्ट कोब्र्यापासून वाचवण्यासाठी, त्या दृष्ट नागापासून वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. The crow replied, I will soon think of something. मी नक्कीच काहीतरी विचार करणार आणि मार्ग शोधणार. And promise वचन देतो. Promise म्हणजे वचन देतोय. Promise you तुला वचन देतोय. That we won't lose our babies anymore. याच्या पुढे आपली मुलं दगावणार नाही. आपण आपल्या मुलांपासून वंचित राहणार नाही. तुला मी याचं काय देतो आहे? वचन. असं दोघांमधलं हे संभाषण आहे. तर कोण कोणास म्हणाले? Who said to whom? हे जेव्हा असा प्रकारचा जर प्रश्न आला तर हे डायलॉग हे लक्षात ठेवायचं आहे. लेडी क्रो टू हजबंड हे डायलॉग आहे. It has become dangerous to stay here. Let us find a way to protect our children from this wicked cobra. आणि क्रो टू लेडी क्रो काय म्हणाला तो?
I will soon think of something and promise you that we won't lose our babies anymore. म्हणजे कावळीने आपली व्यथा मांडली आणि कावळ्याने सांगितलं, नाही, मी आता विचार करतो आहे आणि तुला वचन देतो आहे. The next day, अगदी दुसऱ्याच दिवशी, the clever crow, clever म्हणजे हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान, चतुर असा या क्लेवरचा अर्थ होतो. मेड अ प्लान, त्याने काय केले, दुसऱ्याच दिवशी त्या चतुर कावळ्याने एक योजना तयार केली. प्लान म्हणजे योजना, मेड म्हणजे तयार करणे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे त्याने वेळ दवडलाच नाही, कारण प्रश्न त्याच्या मुलांचा होता. he flew to a nearby lake. तो जवळ असलेल्या एका तलावापाशी उडत गेला. कशासाठी उडत गेला तो? टू स्टील म्हणजे चोरी करणे. आणि हे फ्ल्यू आहे, हे फ्लायचं पास्ट टेन्स आहे. फ्लायचा पास्ट टेन्स फ्ल्यू, उडत जाणे फ्लायचं, आणि तो फ्ल्यू म्हणजे उडत गेला. नियर बाय म्हणजे जवळच, जो तलाव होता लेक तिकडे. टू स्टील म्हणजे चोरणे. आता काय चोरायचंय कावळ्याला? अ प्रेशियस ब्रेसलेट. प्रेशियस म्हणजे मौल्यवान. ब्रेसलेट म्हणजे स्त्रियांचा एक अलंकार आहे, पुरुषही घालतात. सोन्याचा असतो किंवा सोन्याच्या त्या ब्रेसलेट मध्ये डायमंड किंवा विविध प्रकारचे असे दुसरे खडक हे घालतात. मौल्यवान दगड म्हणजे पाचू, माणिक असं. ही न्यू, त्याला माहित होतं. नो चा पास्ट टेन्स आहे. नो म्हणजे माहित असणे आणि न्यू म्हणजे माहित होतं. दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक. प्रत्येक सकाळी, एव्हरी मॉर्निंग म्हणजे प्रत्येक सकाळी, क्वीन राणी, सम्राज्ञी तिकडे येते त्या तलावाजवळ. कशाला? विथ हर रॉयल सर्वंट्स टू बाथ. तिच्या दासींबरोबर त्या तलावापाशी ती स्नान करण्यासाठी येते. हे त्या कावळ्याला माहित होतं. न्यू म्हणजे माहित होतं. पास्ट टेन्स ऑफ नो. प्रेशस म्हणजे मौल्यवान. त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ आहे ऑफ ग्रेट व्हॅल्यू. खूप व्हॅल्यू असलेलं, त्याची किंमत जास्त असलेलं. म्हणजे बघा, हे असे खडक असतात ना, हिऱ्याचे खडक किंवा पाचूचा खडक किंवा असे हे जे मौल्यवान खडक असतात, त्यांची किंमत अमाप असते. ते खूप महाग असतं, म्हणून त्यांना आपण प्रेशस डायमंड म्हणतो, प्रेशस एमरल्ड म्हणतो. एमरल्ड म्हणजे पाचू हा हिरव्या रंगाचा असतो तो. किंवा सोनं. आता बघा, सोनं 10 ग्राम किती महाग आहे, 1.5 लाखाच्या वर गेलं होतं. आणि त्या 10 ग्राम मध्ये एक साधी चैनही होत नाही. म्हणजे विचार करा त्या सोन्याची किंमत किती आहे. म्हणून सोनं सुद्धा काय आहे? प्रेशस आहे. हे डायमंड सगळे असतात ते सुद्धा काय आहेत? प्रेशस आहेत, म्हणजे मौल्यवान आहेत. When no one was watching, कोणीच त्याला पाहत नव्हतं. वॉचिंग म्हणजे मगाशी आपण पाहिलं, त्याच्यावर मुद्दाम असं लक्ष देत नव्हतं, त्याचं कोणी निरीक्षण करत नव्हतं. द क्रो प्लंज डाऊन. अचानक त्याने खाली उडी मारली, उडी घेतली. अचानक प्लंज डाऊन म्हणजे अचानक उडी घेणे, जोराने अगदी, की आपण उतरल्या उतरल्या आपलं काम झालंच पाहिजे. पिक्ड अप द प्रेशस ब्रेसलेट. पिक्ड म्हणजे उचललं. काय उचललं? प्रेशस ब्रेसलेट, जे मौल्यवान ब्रेसलेट होतं, इन हिज बीक. आणि ते उचललं आणि त्याने कुठे ठेवलं? बीक म्हणजे चोच. या चोचीमध्ये त्याने ते मौल्यवान प्रेशस ब्रेसलेट ठेवलं. अँड स्टार्टेड फ्लाइंग स्लोली. आणि तो हळूहळू उडाला. म्हणजे तो जास्त असं उडत नव्हता, म्हणजे जोराने वेगाने. समजा त्याने घेतलं असतं आणि पटकन निघून गेला असता.
तर त्या सर्वंट्सनी म्हणजे नोकरांनी पाहिलं असते का? नाही पाहिलं असतं. मग त्यांनी पाहावं म्हणून तो हळूहळू उडत होता. फ्लाइंग म्हणजे उडणं, स्लोली म्हणजे हळूवारपणे. वन ऑफ द सर्वंट्स, त्या नोकरांपैकी एकाची नजर, नोटीस इट अँड स्क्रीम लाऊडली, एकाची नजर त्या कावळ्याकडे गेली. तो जोराने किंचाळला. स्क्रीम म्हणजे किंचाळणे आणि स्क्रीम म्हणजे किंचाळला. पास्ट टेन्स ऑफ द वर्ड स्क्रीम. लाऊडली म्हणजे जोराने, जोराने किंचाळला. कारण त्याने पाहावं म्हणून तो बघा काय करत होता, फ्लाइंग स्लोली, हळूहळू तो उडत होता. प्लंज डाऊन म्हणजे जम्प सडनली विथ अ फोर्स, जोराने उडी मारणं. आता बघा ही जेव्हा आपण पोहणारी मुलं असतात ते डाय करतात ना, म्हणजे उडी मारतात वरून खाली, ते एकदम जोराने उडी मारतात कारण त्यांना वरून उडी मारायची असते आणि त्या पाण्यापाशी पोहोचायचं असतं. ते जे मधलं अंतर असतं ते मधलं अंतर ते हळूहळू पार करत नाही, ते पटकन जोराने आणि वेगात म्हणजे वेगाने अशी उडी मारतात आणि त्या नदीमध्ये उतरतात किंवा पाण्यामध्ये उतरतात. तशीच उडी ह्या कावळ्याने त्या तलावापाशी मारली होती. प्लंज डाऊन म्हणजे जम्प सडनली विथ अ फोर्स, जोर लावून उडी मारणं. द क्रो फ्ल्यू स्विफ्टली, स्विफ्टली म्हणजे जलद गतीने, पटकन, पटकन, क्विकली. द क्रो फ्ल्यू क्विकली. आता बघा तो फ्ल्यू म्हणजे उडाला. आता तो पटकन वेगाने, वेगाने उडत होता. पटा 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 तो म्हणजे अंतर पार करत होता. अँड ड्रॉप द ब्रेसलेट इनटू द हॉलो ऑफ अ बनियन ट्री. आणि बघा त्याने काय शक्कल लावली आहे. ड्रॉप, कुठे ड्रॉप केलं, कुठे टाकलं ते ब्रेसलेट, ड्रॉप द ब्रेसलेट, कुठे टाकलं, इनटू द हॉलो ऑफ अ बनियन ट्री. तो जो पोकळ भाग होता तिकडे कोण राहत होता, एक विकेट कोब्रा. आणि त्या कोब्र्याच्या इथे त्याने ते ड्रॉप केलं म्हणजे टाकलं, तिकडे ते ठेवलं. तिकडेच तो गेला पटकन, स्विफ्टली गेला, पटकन गेला तो, क्विकली, पटकन, वेळ दवडलाच नाही. तो उडत होता. फ्ल्यू कसा करत होता, स्लोली, की त्याच्याकडे त्याचं लक्ष जावं त्या नोकरांचं. परंतु आता तो कसा उडाला, पटकन. नोकराचं जेव्हा लक्ष गेलं आणि त्याने पटकन तो ते ड्रॉप केलं, कुठे, त्या हॉलो मध्ये टाकलं, बनियन ट्रीच्या. आणि तिकडे राहत होता विकेट कोब्रा. स्विफ्टली म्हणजे क्विकली म्हणजे वेगाने जाणे. तसाच तो कावळा कसा गेला, वेगाने गेला. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड. तिकडे कोण झोपलेला होता त्या हॉलो मध्ये, कोब्रा आतमध्ये. अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. अवेअर म्हणजे माहिती, त्याला काहीच माहिती नाही. तो आतमध्ये बिचारा झोपला होता. बिचारा नाही, तो दुष्टच होता. त्याला काहीच माहिती नाही. नॉट अवेअर ऑफ म्हणजे माहित नव्हतं त्याला काहीच. द गार्ड्स सॉ दॅट अँड पुल्ड आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा. गार्डने काय केलं, जे संरक्षण करते होते म्हणजे नोकर होते, त्यांनी काय केलं, पाहिलं. सी म्हणजे पाहणे आणि सॉ त्याचं पास्ट टेन्स आहे. पाहिलं, काय पाहिलं, अँड त्याने काय पाहिलं असेल, ते ब्रेसलेट कुठे आहे, त्या हॉलो मध्ये आहे. मग त्याने ते काय केलं, त्या हॉलो मधून, त्या पोकळ जागेमधून ते ब्रेसलेट टॅक्टफुली म्हणजे विचारपूर्वक काढलं. आता विचारपूर्वक का काढलं, इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा म्हणजे त्याला, कोब्र्याला काही डिस्टर्ब करायचं नाही. जर कोब्र्याला डिस्टर्ब केलं असतं तर काय झालं असतं, कोब्र्याने त्याला दंश केला असता, बरोबर की नाही. आणि सापाला मारायचंच नाहीये. आता आपल्या भारत सरकारनेच नव्हे, जगातल्या बहुतेक देशांनी ठरवलेलं आहे, सापाला मुद्दामहून मारायचं नाही. जर ते आपल्याला सापडले, आढळलं, ते काय करायचं, आपण त्यांना रानावनात सोडून द्यायचं.
म्हणून त्या सापाला त्यांनी मारलं नाही. The bracelet was returned to the queen. त्या राणीला ते ब्रेसलेट परत दिलं. रिटर्न म्हणजे परत देऊन टाकलं. The guards chased away the snake into the deep forest without harming it. परंतु त्या गार्ड्सने जे होते नोकर होते त्यांनी काय केलं, चेस म्हणजे पाठलाग केला. कोणाचा? त्या स्नेकचा. आणि डीप फॉरेस्ट म्हणजे खूप घनदाट जंगल होतं. परंतु विदाउट हार्मिंग इट, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. आता माहितीये का, अन्न साखळीमध्ये साप हा एक महत्वाचा घटक आहे. बघा, शेतातली नासाडी कोण करतं? उंदीर किंवा बेडूक करतो. त्या उंदरांना कोण खातो? स्नेक खातो. म्हणजे ही जी साखळी आहे, ही साखळी अशी सुरू होत असते. जर सापच राहिले नाही तर उंदरांना कोण खाणार? जर उंदीर खूप मोठ्या प्रमाणात वाढले तर मग आपल्या शेतीचं नुकसान होणार. म्हणजे साप हा अन्न साखळीतला मुख्य घटक आहे. म्हणून सापाला मारायचं नाही असं सरकारने आपल्या ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे समजा आपल्या परिसरात साप आलाच तर आपण काय करतो? सर्पमित्रांना बोलवतो. सर्पमित्र सुद्धा त्यांना कुठलाही म्हणजे त्यांची हिंसा करत नाही, कुठलाही त्रास देत नाहीत आणि सहजपणे त्यांच्याकडे जे काही साधन सामुग्री असते त्या साधन सामुग्रीच्या सहाय्याने त्या सापाला बरोबर पकडतात आणि तो पकडून रानावनामध्ये पुन्हा सोडतात. त्यांना पूर्णपणे मारून टाकत नाही. कारण ह्या निसर्गाचा, ह्या जैविक प्रक्रियेचा साप हा महत्वाचा घटक आहे. म्हणून त्यांना हार्म म्हणजे इजा करायची नाही. Then the clever crows lived happily. आता बघा, happily म्हणजे आनंदाने ते राहू लागले. And did not lose any of their children afterward. त्यानंतर children म्हणजे मुलं, त्यांचं कुठलंच मूल त्यानंतर दगावलं नाही. इथे मुद्दाम बघा, क्लेवर क्रोज, त्यांना ही उपाधी दिलेली आहे. क्लेवर म्हणजे काय? हुशार, चतुर, बुद्धीचा वापर केलेला आहे. भली त्यांच्याकडे शक्ती कमी होती, परंतु बुद्धीचा वापर करून त्यांनी त्या संकटातून आपली सुटका करून घेतली. मॉरल ऑफ द स्टोरी. आता ह्या कथेमधून आपल्याला काय बोध मिळतो आहे? मॉरल ऑफ द स्टोरी, जेव्हा जेव्हा तुम्ही परीक्षेला स्टोरी लिहाल तेव्हा मॉरल ऑफ द स्टोरी लिहायचं. म्हणजे त्याला एक गुण असतो. तुम्ही त्या कथेमधून, तुम्ही जी कथा लिहिताय किंवा सांगताय त्यातून तुम्हाला काय बोध झाला, की उगीच आपली कथा लिहायची नाही. तर कथेला शीर्षक द्यायचं, टायटल द्यायचं, मुख्य कथा लिहायची 3-4 परिच्छेदामध्ये आणि शेवटी मॉरल म्हणजे बोध, काय बोध मिळालो, कुठलं नीतिमूल्य मिळालं तेही लिहायचं. Moral of the story is one can overcome obstacle with presence of mind. म्हणजेच व्यवस्थित विचारपूर्वक आपण जर एखादी योजना केली तर आपल्या मार्गामध्ये कितीही ऑब्स्टॅकल म्हणजे संकट असतील तर ओव्हरकम म्हणजे आपण त्याच्यावर मात करू शकतो. परंतु आपण विचारपूर्वक आपण आपलं कार्य करायचं आहे. आता हा स्नेक किंवा कोब्रा बलवान होता. कावळ्याची शक्ती किती, ह्याची शक्ती किती, ह्याच्यामध्ये तफावत होती. परंतु शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशा उपाधीने, अशा नीतिमूल्याने कावळ्याने कार्य केलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण केलेलं आहे. आता ही जी कथा आहे ही अ फेबल फ्रॉम पंचतंत्र या पंचतंत्रामधून घेतलेली आहे. पंचतंत्र म्हणजे काय? तर पंचतंत्र म्हणजे विष्णू शर्मा या साहित्यिकाने, एक प्राचीन विद्वान होते, त्यांनी ह्या पंचतंत्रामधल्या कथा लिहिलेल्या आहेत. आता बघा, तुम्हाला मुलांनो, तुम्ही 6वीचे आहात, 7वीचे आहात, 8वीचे आहात, तर या प्रत्येक इयत्तेसाठी विशिष्ट अभ्यासक्रम सरकारमार्फत केला जातो. आधी प्राचीन काळी असा काही विशिष्ट अभ्यासक्रम कुठल्याही राज्यामार्फत केला जायचा नाही. पण राजपुत्र किंवा अशी वरिष्ठ सरदारांची मुलं होती, ते ऋषीमुनींकडे शिकायला जायचे. मग ते ऋषीमुनी काय करायचे, अशा स्वतःहून कथा तयार करायची चिंतन मनन करून, आणि अशा कथा तयार करायचे
की राजपुत्राने पुढे राजा होऊन आपल्या सामान्य लोकांचं बुद्धिमत्तेने सुद्धा बुद्धिमत्तेचा वापर करून संरक्षण करायचं आहे. सामान्य लोकांपर्यंत चांगलं नीतिमूल्य पोचवायचे आहेत म्हणून ते राजपुत्रांना किंवा सरदारांच्या मुलांना तयार करायचे. मग आता हे काय करायचे ते अशा कथा तयार करायचे की त्याची पात्र शक्यतो पक्षी किंवा प्राणी असतील आणि त्या प्राण्यांच्या मार्फत त्यांना असं मानवी रूप देऊन त्या अशा बोधकथा तयार करायचे की त्याच्यामध्ये काहीतरी नीतिमूल्य असेल आणि ही नीतिमूल्य ते राजपुत्रांपर्यंत पोचवायचे की त्यांना सामान्य वर्गातील लोकांचे जीवन कसं असतं आणि त्यांनी कसं वागावं, कसं आदर्श जीवन जगावं, कसं आपल्या राज्यातील प्रजेला आदर्श जीवन जगून त्यांनाही आदर्श बनवावं. तर अशा ह्या कथा पंचतंत्रामध्ये आपल्याला आढळतात. या भारतीय पंचतंत्राच्या कथा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. भारतातल्या सगळ्या भाषेमध्ये आपल्याला या पंचतंत्राच्या कथा ऐकायला मिळतात. तर हे भारताचा हा अनमोल ठेवा आहे आणि ह्या अनमोल ठेवामध्ये अशा ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात. तुम्ही आणखीन काहीतरी तुमच्या आवडीच्या पंचतंत्राच्या गोष्टी गुगलवर शोधा, वाचा किंवा पंचतंत्राची पुस्तकं घेऊन त्या सोप्या भाषेमध्ये असतात वाचा. तुमचं इंग्लिशही छान होईल आणि मराठी सुद्धा तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या भाषेचे असाल, हिंदी भाषेचे, गुजराती भाषेचे, तर तुमच्या भाषेमध्ये तुम्ही वाचा. खूप सुंदर कथा असतात आणि चांगल्या प्रकारची नीतिमूल्यांचा आपल्यावर संस्कार होत असतो. तर ही अशी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारी कथा आज आपण पाहिली. Thank you for watching my video till the end. So please like, share and comment my channel Vidya Craft. And please subscribe my channel Vidya Crown to get time to time notification of every new video. Thank you again. Wish you all the best.